नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 20 मार्च 2025 वार गुरुवार आणि आत्ताची लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात मोठी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। राज्यभरातील लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यानंतर 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लवकरच 10वा हप्ता जमा होणार। एप्रिल महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। लवकरच 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। अशा प्रकारचे महत्त्वाचे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे। लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाच्या अपडेट्स अजित पवार यांनी दिल्या आहेत। तसेच विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेविषयीच्या काही महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या आहेत। मित्रांनो, ह्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा असणार आहे, तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहावी यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, 10व्या हप्त्याविषयीची महत्त्वाची अपडेट नुकतीच हाती लागली आहे। 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याबाबतची आजची सर्वात महत्त्वाची अपडेट ही असणार आहे। मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आला। मार्च महिन्याचा हप्ता देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्रितरित्या जमा करण्यात आला। मात्र हे हप्ते मिळवण्याकरिता लाडक्या बहिणींना बरीच प्रतीक्षा देखील करावी लागली। पूर्ण फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी देखील लाडक्या बहिणींना 8वा हप्ता काही मिळाला नव्हता। 8वा आणि 9वा हप्ता एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला। मात्र तरी देखील पैसे जमा होईपर्यंत सरकारवर बरीच टीका करण्यात आली। राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींचा विश्वासघात महायुती सरकारने केल्याची टीका देखील महायुती सरकारवर करण्यात आली। विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले। हे सरकार फक्त आश्वासने देण्याचे सरकार आहे। प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता वाटण्यामध्ये सरकारला बराच उशीर होतो आहे। लाडकी बहीण योजनेपायी सरकारने इतर सर्व योजनांकडे दुर्लक्ष केले आहे। इतर योजनांची वाट लावण्याचे कार्य ह्या महायुती सरकारने केले आहे, अशा प्रकारची गंभीर टीका सरकारवर करण्यात येत होती। तेव्हा मित्रांनो, ह्यावर तोडगा म्हणून महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि लाडक्या बहिणींकरिता एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे। एप्रिल महिन्यापासूनचा हप्ता म्हणजेच 10व्या हप्त्यापासूनचा पुढील हप्ता लाडक्या बहिणींना महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मिळणार आहे। होय मित्रांनो, जास्तीत जास्त प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। होय मित्रांनो, आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज अजित पवार यांनी दिली आहे आणि सोबतच 10व्या हप्त्याच्या वाटपाकरिता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ते देखील त्यांनी स्पष्ट केले आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील जिल्ह्यांना एकूण 3 टप्प्यामध्ये विभागण्यात आलेले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते ते लगेचच आपण जाणून घेणार आहोत। पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वितरित केला जाणार आहे। या 12 पैकी एका जिल्ह्याचे जर तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्याकरिता ही एक सर्वात मोठी खुशखबर पुढे आलेली आहे। मित्रांनो, या 12 पैकी पहिला जिल्हा आहे अकोला। होय मित्रांनो, अकोला जिल्ह्याची सर्वप्रथम निवड करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे बीड, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर, चौथ्या क्रमांकावर पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे, 5व्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे, 6व्या क्रमांकावर गोंदिया, 7व्या क्रमांकावर नंदुरबार, 8व्या क्रमांकावर सोलापूर, 9व्या क्रमांकावर गडचिरोली, 10व्या क्रमांकावर चंद्रपूर, 11व्या क्रमांकावर यवतमाळ, तसेच या यादीतील शेवटचा जिल्हा म्हणजेच 12वा जिल्हा आहे नाशिक। तर मित्रांनो, ह्या 12 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्याकरिता निवड करण्यात आली आहे। सोबतच मित्रांनो, काही निवडक 10 बँकांना 10वा हप्ता जमा करण्याकरिता प्राधान्य देण्यात आले आहे, ज्याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक आणि ॲक्सिस बँक ह्या 10 बँकांचा समावेश आहे। सोबतच ज्या महिलांचे पोस्टाच्या बँकेमध्ये खाते आहे त्यांना देखील हे पैसे जमा करण्याकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे। इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये देखील जर तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही। मित्रांनो, ह्या निवडक 12-13 बँकांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वर्ग करण्यात येणार अशी महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। मित्रांनो, ह्यानंतरची लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी आहे की ज्या महिला योजनेकरिता खाते उघडतील त्या महिलांना 25,000 पर्यंतचे कर्ज मिळणार आहे। होय मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना आता 25,000 रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेकडून देण्यात येणार आहे। मित्रांनो, राज्यभरातील लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ सरकारकडून देण्यात येत आहे। आता ह्याच लाडक्या बहिणींना कर्ज सुद्धा मिळणार आहे।
होय मित्रांनो, आजची सर्वात महत्त्वाची अपडेट आपण शेअर करत आहोत आणि ह्या न्यूजला अजित पवार जे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील दुजोरा दिला आहे। लाडक्या बहिणींना आता कर्ज सुद्धा मिळणार आणि तब्बल 25,000 रुपयांपर्यंतचे कर्ज लाडक्या बहिणींना मिळणार आहे अशी महत्त्वाची अपडेट नुकतीच हाती लागली आहे। लाडक्या बहिणींकरिता अजित पवार यांनी काय महत्त्वाची अपडेट दिली ते लगेचच जाणून घेऊया। अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही दरमहा लाडक्या बहिणींना आर्थिक लाभ देत आहोत। सध्या लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये मिळत आहे। आता 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार। महिला सक्षमीकरणाचे हे एक मोठे पाऊल आहे जे शासनाने उचलले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता पुरेसा निधी निश्चितपणे देऊ असा विश्वास देखील अजित पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना दर्शवला। मित्रांनो, लाडक्या बहिणींना 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक 10 ते 15 हजारांपर्यंतचे कर्ज देणार अशी महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे। म्हणजेच ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत सरकारद्वारे आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे। अजित पवार यांनी सांगितलं की सुमारे 45,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातामध्ये जाणार आहेत आणि ह्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिला सक्षम होतील, त्यांच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळेल। सोबतच अजित पवार यांनी महत्त्वाची अपडेट देताना म्हटले की योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत। होय मित्रांनो, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात येणार आहे आणि सोबतच योजनेच्या निकषांमध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात येणार अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे। अजित पवार म्हणाले की राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे। त्या दृष्टीने ह्या योजनेमध्ये दुरुस्ती आम्ही करणार आहोत। योजनेतील लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या लाभाची रक्कम आम्ही परत घेणार नाही असा देखील पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला। मात्र सोबतच ज्या महिलांनी आतापर्यंत खोटी माहिती पुरवून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना यापुढे योजनेद्वारे एकही रुपया मिळणार नाही, एकही हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये काहीही केल्या जमा होणार नाही अशा प्रकारचे महत्त्वाचे वक्तव्य उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजना ही काही केल्या बंद करणार नाही। आमचे विरोधक आम्हाला काहीही म्हणू देत, पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही याबाबतची खात्री मी तुम्हाला देतो। लाडकी बहीण योजनेपायी सरकारच्या इतर योजना बंद झाल्या किंवा इतर योजनांकडे सरकार पूर्वीसारखे लक्ष देत नाही अशा प्रकारच्या टीकेवर उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितलं की विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही, पण काही अशा योजना असतील ज्यांची गरज संपली असेल अशा योजना सरकार बंद करेल यात तीळ मात्र शंका नाही। अशा योजनांसाठी निधी दिलेला नाहीये। लाडकी बहीण योजना तर बंद होणार नाही, मात्र ज्या योजनांची गरजच संपली आहे त्या योजना सुरू ठेवून तरी काय करणार अशा प्रकारचा प्रतिप्रश्नच उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना विचारला। मित्रांनो, ह्या प्रसंगी पत्रकारांनी अजित पवारांना विविध प्रश्न विचारले, ज्याची उत्तरे देताना अजित पवार म्हणाले की आपण सर्वांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने आपण करत आहोत। जोपर्यंत मागे राहिलेल्या समाज घटकांना संधी आणि बळ सरकारकडून मिळणार नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्राचे स्वप्न काही केल्या पूर्ण होणार नाही। त्यामुळेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उपाययोजनांसाठी 40% वाढ प्रस्तावित केलेली आहे। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील समाज, धनगर, अपंग यांच्यासाठी देखील भरीव तरतुदी आम्ही केल्या आहेत। धनगर, गोवारी समाजाला आदिवासी उपाययोजनांच्या धर्तीवर एकूण 22 योजना राबवण्यात येतील। आता लाडकी बहीण योजनेविषयीच बोलायचं झालं तर हे देखील नक्की की आता केवळ गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार। उपमुख्यमंत्र्यांनी हे देखील स्वीकारलं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या योजनेसाठी काही मोजक्या दस्तावेजांसह ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केले त्यातील बहुसंख्य महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला। मात्र नंतरच्या काळामध्ये अर्जांच्या पुनर्पडताळणीद्वारे असे देखील स्पष्ट झाले की अनेक अशा महिला आहेत ज्यांनी खोटी माहिती पुरवून, चुकीची माहिती देऊन, सरकारची दिशाभूल करून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवलेला आहे। अशा महिलांच्या खात्यावर आतापर्यंत 10,000हून अधिक रक्कम जमा झाल्याबद्दल देखील अजित पवार यांनी सांगितले। तेव्हा अशा महिलांना आता यापुढे योजनेद्वारे एकही रुपया मिळणार नाही याची दक्षता आमचं सरकार घेणार आहे। मात्र ह्यासोबतच चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवलेल्या महिलांवर आम्ही कारवाई करणार नाही, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत अशा प्रकारचे वक्तव्य देखील उपमुख्यमंत्र्यांनी केले। मित्रांनो, खरं तर लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या सरकारने
सरकारने राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजना आणली होती आणि ह्या योजनेचा सरकारला अनपेक्षितपणे फार मोठा फायदा देखील झाला। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने कधी नव्हे इतके प्रचंड बहुमत मिळवले, ज्याच्या जोरावर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत आलं। उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार कायम राहिले तर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले। लाडकी बहीण योजनाच महायुती सरकारच्या विजयामध्ये गेम चेंजर ठरली। तेव्हा या योजनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले। मात्र आता ह्या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात येणार असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले। लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करण्यात येणार का? सोबतच निकषांमध्ये काही नवे निकष देखील ऍड केले जाणार का? अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे देताना अजित पवार यांनी म्हटले की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना देणारी योजना आहे। या योजनेचा वेगळा अर्थ मला प्रत्येकाला सांगायचा आहे। राज्याचा अर्थमंत्री म्हणून जेव्हा मी ह्या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा देखील मी विचार करतो। नक्कीच लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत, मात्र ही योजना बंद करणार नाही असे देखील मी ठामपणे तुम्हाला सांगतोय। सध्या राज्यभरातील लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची थेट रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळते आहे। एप्रिल महिन्यापासून 2100 रुपयांचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना मिळणार। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ केली जाणार। ज्या हप्त्या वाढी संदर्भात मला अनेकदा प्रश्न विचारण्यात आले ती हप्ता वाढ देखील आम्ही लगेचच करणार आहोत आणि ह्या प्रकारची जाहीर घोषणा देखील आमचं सरकार लवकरच करेल। आणि ह्या घोषणेच्या पुढील महिन्यापासून लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता देखील मिळेल। लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल सरकारने उचलले आहे। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना मुंबई बँकेमध्ये 10 ते 25 हजारांपर्यंतचे कर्ज देखील मिळणार आहे। राज्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत। या सर्वांना मी एक आवाहन करू इच्छितो, ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा। या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटे मोठे योगदान मिळेल। अशा प्रकारचे महत्त्वाचे वक्तव्य अजित पवार यांनी केले। शेतकरी योजनांवर देखील उपमुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे विधान केले। ते म्हणाले की राज्यातील शेतकरी मेहनती आहे, त्याला फक्त सरकारने पाठबळ दिले आहे। आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे, पण ही सुविधा निर्माण करून देण्याची जबाबदारी देखील आमचीच आहे। ही जबाबदारी सरकारची आहे। म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी AI तंत्रज्ञानाच्या वापराला आम्ही प्रोत्साहन देणार आहोत। येत्या 2 वर्षांमध्ये 500 कोटींचा निधी आपण यासाठी खर्च करणार आहोत असे देखील अजित पवार यांनी सांगितले। मित्रांनो, 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळावा, देवदासींचा घरकुल प्रस्ताव मंजूर करावा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, विधवा अनुदान योजनेतील जाचक अटी रद्द कराव्या, अशा प्रकारच्या विविध मागण्यांकरिता कोल्हापूरमध्ये देवदासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। सरकारने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता आम्ही देऊ, 1500 रुपयांवरून आता लाडक्या बहिणींचा हप्ता आम्ही 2100 रुपयांचा करू, अशा प्रकारचे आश्वासन दिले होते। तेव्हा त्या आश्वासनाची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी, देवदासींचा घरकुल प्रस्ताव मंजूर करावा, अशा प्रकारच्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। देवदासींनी या ठिकाणी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी देखील केली। मित्रांनो, देवदासींच्या निवेदनातील मागण्या अशा होत्या की देवदासींचा घरकुल प्रस्ताव हा मंजूर करावा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, विधवा अनुदान योजनेतील जाचक अटी रद्द कराव्या, 65 वर्षांवरील सर्व निराधारांना श्रावणबाळ योजनेमध्ये विनाअट अनुदान मंजूर करावे, वृद्ध व विधवा महिलांच्या मुलामुलींच्या उत्पन्नाची अट रद्द करावी, संजय गांधी निराधार योजनेसाठी पुस्तकरूपी 35 पानी अर्ज रद्द करून 1 पानी लाडकी बहीण योजनेप्रमाणे अर्ज तयार करावा। तसेच या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देवदासींतर्फे देण्यात आला। मित्रांनो, ह्या मागण्यांवर तुमचे काय मत आहे? तसेच लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतल्या, त्यावर देखील तुमची प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे।